शुभविवाह या मालिकेच्या 18 फेब्रुवारीच्या भागामध्ये रागिणी सगळ्यांना सूचना देत आहे आणि उद्याचा महाशिवरात्रीचा जो काही पूजेचा मान आहे तो स्वतःकडे ठेवत आहे. रागिणी सांगत आहे काहीही झालं तरी ही पूजा मीच करणार आहे आणि त्यावरती आकाशभूमी सांगतायत देव ही पूजा मान्य करून घेणारच नाहीये आणि त्यावरती ती सांगते असं देवाला ही पूजा मान्य करूनच घ्यावी लागेल, कारण काही झालं तरी मी या घराची मालकीण आहे. हो, आणि सगळी पूजेची तयारी मात्र तुम्हीच करायची आहे. अथर्व, काय काय पूजेची तयारी करायची आहे ह्याच्यावरती लक्ष ठेव आणि मानसी तू हिच्यावरती लक्ष ठेव. हां, पण लक्ष ठेवत असताना कोणत्याही प्रकारची यांना तुम्ही मदत मात्र करायची नाहीये. लक्षात राहील ना? फक्त आणि फक्त लक्ष ठेवायचं आहे. मदतीचा हात जर का पुढे केलात ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे. आणि त्यावरती अथर्व आणि मानसी मान हलवतात आणि आम्ही यांच्यावरती लक्ष ठेवू असं सांगायला लागतात. त्यावरती आकाश म्हणतो आमच्यावरती लक्ष ठेवायची खरंच काही गरज नाहीये. मुळातच काही झालं ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये समर्थ आहे आणि आम्हाला माहिती आहे काय तयारी करायची असते, कशी तयारी करायची असते आणि त्यामुळे ही तयारी आम्ही करू. तुम्ही काही सांगायची गरज नाहीये बाईसाहेब, असं म्हणत तो रागिणीला चांगलंच फटकारतो आणि रागिणी सांगायला लागते ठीक आहे, करा सगळी तयारी, पण उद्या पूजा मात्र कुणा तुमच्या हातून होणार नाहीये. उद्या फक्त घरामध्ये पूजा ही आमच्या हातून होणार. नोकर माणसांच्या हातून कोणत्याही पूजेला आता हात लागला जाणार नाही, याची खबरदारी तुम्ही दोघांनी घ्यायची, असं म्हणत ती अथर्व मानसीला आकाशभूमीच्या विरोधात लक्ष ठेवायला सांगते, जेणेकरून ते आता कोणत्याही प्रकारे पूजेचा मान घेऊ शकणार नाहीयेत. आकाशभूमी रूम मध्ये आलेत आणि आकाश रूम मध्ये आल्यावरती खूपच अस्वस्थ झालाय. असं कसं वागू शकते ही? म्हणजे आता आपण महादेवाची पूजा पण नाही का करायची? यावरती भूमी म्हणते जाऊ दे आकाश, हे जे काही चाललंय ना ते आता देव बघूनच घेईल, पण खरंच आपण पूजा नाही करायची म्हणजे? यावरती आकाश म्हणतो नाही, मला खात्री आहे काहीतरी चमत्कार नक्कीच घडेल आणि आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी पूजा ही आपल्याला करायला मिळेलच आणि रागिणीला देवच बघून घेईल. असं म्हटल्यावरती मग मात्र भूमी सांगते आपण आपला फोकस एकच ठेवायचा आहे आणि ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला काहीही झालं तरी सुद्धा आपले जे पेपर आहेत ते आता पालखीला लावून घ्यायचे आहेत. भूमी सांगते हो, आपले पेपर एकदा का पालखीला आपण आता लावून घेतले ना की त्यानंतर मग आता आपण ते पेपर रावराण्यांकडे देऊ, त्याची कशाही प्रकारे सही घेऊ आणि एकदा का सही झाली की ही प्रॉपर्टी सगळी आपल्या नावावरती करून घेऊ. आपण काहीही झालं तरी डगमगायचं नाहीये आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आता हार मानायची नाहीये. लढायचं आहे, रडायचं नाहीये आणि देव बघूनच घेईल ह्या दुष्ट प्रवृत्तीला, असं म्हणत भूमी आणि आकाश दोघं एकमेकांना बोलतायत, एकमेकांना समजवतायत आणि आता त्यानंतर भूमी पेपर काढते. पेपर काढल्यावरती ती ते पेपर पाहते आणि आकाश बिलकुल चिंता करू नको, हे पेपर आता आपल्याला रागिणी आत्यांच्या विरोधातला खूप मोठा पुरावा आहे जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. बिलकुल चिंता करू नकोस, उद्याच्या पूजेचा मान सुद्धा काय माहिती आपल्यालाच मिळू शकतो. असं म्हटल्यावरती मग आता आकाश सांगतो माझा सुद्धा देवावरती विश्वास आहे. दुसऱ्या दिवशी महाशिवरात्रीचा दिवस उजाडलेला आहे आणि या दिवसाच्या वेळेला आता इकडे आकाशभूमीने सगळी जय्यत तयारी केली आणि पालखी मात्र आलेली आहे. पालखी आलेली आहे आणि आता सगळेजण नाचत पालखीचं स्वागत करतायत. आकाशभूमीला या पालखीचा मान मिळू नये यासाठी रागिणीने बरोबर रीतीने हे केलेलं आहे, म्हणजे योजना करून ठेवले, सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे आणि म्हणूनच पौर्णिमा तिकडे आलेली आहे. पौर्णिमा तिकडे येते आणि ज्या वेळेला आकाश आणि भूमी हे दोघं जण आता पालखीच्या पूजनाच्या इकडे समोर येतात त्यावेळेला आता इकडे पौर्णिमा चांगलीच त्यांना फटकारते. तुम्हाला सांगितलंय ना की तुम्ही इकडे अजिबात यायचं नाहीये म्हणून. आईंनी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की या ठिकाणी अजिबात पाऊल टाकायचं नाहीये, चला मागे व्हा. कोणत्याही परिस्थितीमध्ये अजिबात तुम्ही आता इकडे अजिबात हे करायचं नाही, चला निघा. तितक्यात रागिणी आलेली आहे. रागिणी आले आणि त्यानंतर मग आता रागिणी आल्यावरती रागिणी लगेचच इकडे आता त्यांच्या हातामधून पूजेचं सगळं हिसकावून घेते आणि पूजा करण्यासाठी येते. त्यावरती आकाश म्हणतो आत्या आम्हाला पाया तरी पडू दे. यावरती ती सांगते नोकर पाया वगैरे काही पडायचं नाहीये. यावरती आकाश म्हणतो टेक्निकली जरी आम्ही नोकर माणसं असुद्धा महाजन आहोत आणि महाजनांना पाया पडण्याचं तेवढं तरी हे मिळालंच पाहिजे. यावरती रागिणी सांगते महाजन वगैरे विसरायचं, चला आज जायचं. आणि दोघांनी मात्र आता आज जाऊन अजिबात हे करायचं नाहीये. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही आता आतमधून बाहेर सुद्धा यायचं नाहीये, असं म्हणत ती आता चांगली चिडलेली आहे आणि चिडून आता लगेचच ती या दोघांना आतमध्ये जायला सांगते आणि बाकीच्यांना ती आता
पूजन करायला सांगते. पालखी आलेली आहे. आकाश आणि भूमी किचनमध्ये गेलेत आणि त्यावर रागिणी मात्र आता या दोघांनी अजिबात बाहेर यायची नाही अशी सोय करते. तोपर्यंत मग आता इकडे पालखीवाले आलेत. सगळेजण पाया पडतायत आणि आता रागिणी पूजा करते, पालखीचं स्वागत करते, पालखीचं पूजन करते आणि त्याच वेळेला एक एक करत पालखीची सगळी मंडळी आत येतात आणि त्यानंतर घरातली एक एक मंडळी त्याच्यासाठी पूजा करायला लागतात. पूजा करत असताना आता आधी पौर्णिमा, मग अथर्व, मानसी असं सगळ्यांचं पूजन पूर्ण होतं आणि त्यानंतर पालखीचे जे भोई असतात ते आतमध्ये पाहतात की आकाश आणि भूमी हे किचनमधून पाया पडत आहेत. भूमी आता सांगत आहे, देवा महादेवा, आम्हाला खरं तर तुझ्या समोर येऊन नतमस्तक व्हायचं आहे, पण तरी सुद्धा आम्हाला रागिणी आत्यांनी या सगळ्यामध्ये इकडे बंदी केलेली असल्यामुळे आम्हाला हे शक्य होत नाहीये. इथूनच आमचा जो काही इकडूनच आमचा जो काही नमस्कार आहे तो आता स्वीकार कर. पण आकाशच्या डोक्यामध्ये असं नाही, मला तिथे जाऊन पूजन करायचं आहे आणि महाजन असल्या कारणाने किमान मला निदान पूजेला म्हणजे पूजेचं पाया तरी पडायला पाहिजे असा त्याच्या डोक्यामध्ये विचार आहे. आणि आता भूमी सांगते की आम्ही जे काही नियोजन केलं देवा ते नियोजन पूर्ण होऊ दे. पेपर आमच्या हातामध्ये आहेत आणि हे पेपर हातामध्ये असल्यावरती आता इकडे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानणार नाही आहोत आणि त्यासाठी तुझी आम्हाला साथ मिळायला पाहिजे असं म्हणत भूमी आता म्हणजे भूमी लगेचच इकडे प्रार्थना करत आहे आणि त्यानंतर दोघंही जण इकडे आता महादेवाला आमचं जे काही नियोजन आहे, जेव्हा आम्ही जे काही नियोजन केलंय ते सफल होऊ दे असं म्हणतायत. हे सगळं चालू असताना ते भोईयात ह्या दोघांना आत पाहतायत आणि त्याच वेळेला रागिणी खाली वाकले आणि त्यावेळेला मग आता ते म्हणतात सगळ्यांचं पाया पडून झालं. रागिणी म्हणते हो हो सगळ्यांचं पाया पडून झालं. त्यावरती ते म्हणतात नाही नाही, अहो सगळ्यांना बोलवा, सगळेच जण आता पाया पडायला आलेले पाहिजेत, म्हणजे काही झालं तरी सुद्धा सगळ्यांनी घरातल्यांनी पाया पडायचं. यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते की सगळे झालेत की. यावर ते म्हणतात ते दोघं आतमध्ये आहेत त्यांना बोलवा. रागिणी म्हणते नाही ती नोकर माणसं आहेत. यावरती ते म्हणतात नोकर माणसं असले कुणी असले तरी सुद्धा देवाच्या दरबारामध्ये सगळे सारखे आहेत, तुम्ही त्यांना बोलवा आणि आता पाया पडायला सांगा असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते बाकीच्यांना पडून घेऊ दे पाया, तुम्ही नका चिंता करू, सगळे झाले ना की त्यानंतर मग आता पाया पडता येईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश आणि भूमी वाट पाहतायत कधी एकदा रागिणी वरती जाईल आणि कधी एकदा आपण पेपर त्या आता पालखीच्या इथे ठेवूया. तोपर्यंत रागिणीच्या फोनवरती मेसेज आलेत आणि त्या फोनवरती मेसेजमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या विरुद्ध सगळे पुरावे हे आता आमच्या ताब्यामध्ये आहेत आणि म्हणूनच तुम्ही आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आमचं म्हणणं टाळू शकत नाहीये आणि जर का तुम्हाला ते पुरावे ताब्यात हवे असतील तर मात्र तुम्हाला आता इकडे माझं म्हणणं ऐकायला लागेल असं म्हटल्यावरती मग लगेचच इकडे आता रागिणी विचार करते हा कोणी मेसेज पाठवलाय आणि ती पालखीचं पूजन सोडून डायरेक्ट वरती आलेली आहे. ती वरती आली आणि त्यानंतर मग आता तिच्या पाठोपाठ पौर्णिमा, आई काय झालं, तुम्ही असे वरती का आलात अचानकपणे, ही सगळी म्हणजे हे ठेवून वरती यायचं कारण तरी काय. यावरती ती सांगायला लागते अगं वरती नाही येईन तर काय करेन, हे बघ काय झालेलं आहे ते. यावरती पौर्णिमा म्हणायला लागते काय झालं आई. त्यावरती ती म्हणते हा बघ फोटो बघ, म्हणजे आता हे आहेत ना हे इव्हिडन्स आहेत, म्हणजे खरं तर आता इव्हिडन्स रूम आपण जाळली होती, त्या माणसाला पैसे दिले होते आणि त्यानंतर मग आता असं असताना मग असं कसं झालं, म्हणजे ती जर का इव्हिडन्स रूम जळली होती तर आता हे पुरावे आले तरी कुठून असं म्हटल्यावरती ती म्हणते काय. आणि त्यानंतर मग आता इकडे ती बॅगमध्ये असलेले रागिणीच्या विरोधातले पुरावे असं आता वाचते आणि त्याच्या खाली मेसेज असतं तुमचं हेच सिक्रेट मला माहिती आहे, तुम्ही केलेल्या सगळ्या कारनाम्यांचे पुरावे आहेत. आता हा मेसेज आल्यावरती रागिणी हादरलेली आहे आणि ती विचार करते आत्ता हा मला मेसेज पाठवणारं कोण आहे. म्हणजे खरं तर आता इकडे तिला संशय असतो की आकाश आणि भूमी या दोघांनी हे सगळं केलेलं आहे. पण अचानकपणे आता आकाश भूमी खाली आहेत आणि हा मेसेज आलाय, म्हणजे 100% आकाश आणि भूमी या दोघांनी हा मेसेज पाठवलेला नाहीये, ही गोष्ट मात्र खरी आहे हे तिला कळालेलं आहे. आणि ती आता पौर्णिमाला म्हणायला लागते की खरं तर मला आतापर्यंत वाटत होतं
की हा मेसेज आकाश आणि भूमी या दोघांनी पाठवलाय, पण तसं नाही आहे. आत्ता मला खरं तर समजलेलं आहे की हा मेसेज त्या दोघांनी पाठवलेला नाही आहे. आणि म्हणूनच आता इकडे ती सांगायला लागते, हे काय चाललंय, म्हणजे मला काहीच कळायला मार्ग नाहीये, अशा पद्धतीने ती बोलायला लागलेली आहे. मग हे सगळं बोलल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगते, मला खरंच कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय. आणि त्यावरती मग आता पौर्णिमा सांगायला लागते, आई तुम्ही तर म्हणत होतात ना की आता हे सगळं त्यांनी दोघांनी केलं असेल. यावरती ती म्हणते, हो मला वाटत होतं, पण या दोघांनी हे केलेलं नाही आहे. आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, नाही नाही काहीतरी गडबड आहे, आपण या सगळ्यामध्ये ना या दोघांवरती लक्ष ठेवलं होतं किंवा ह्या दोघांनी हे सगळं केलंय असं आपल्याला वाटत होतं, पण तसं नाही आहे. कुणीतरी तिसरीच व्यक्ती आहे, जी तिसरी व्यक्ती या सगळ्यामध्ये आपल्याला मात्र आता अडकवण्याचा प्रयत्न करते. आता ही कोण आहे काय आहे हे कळत नाहीये. आणि त्यावरती ती म्हणते, विचार करते आणि ती सांगायला लागते, मी एक काम करते, मी ताबडतोब फोन करते त्या व्यक्तीला, कोण आहे ती व्यक्ती मला कळलंच पाहिजे. आणि म्हणून ती आता त्या फोन नंबरवरती, म्हणजे ज्या नंबरवरून तिला मेसेज आलाय त्या नंबरवरती कॉल करण्याचा प्रयत्न करते. आणि ज्या वेळेला ती त्या नंबरवरती कॉल करण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला ती व्यक्ती काही कॉल उचलत नाहीये. मग मात्र आता तिला धक्का बसलाय आणि ती आता विचार करते, नाही मला आता काहीतरी करायलाच पाहिजे. आता ती व्यक्ती कॉल उचलत नाहीये, पण त्या कॉलच्या न उचललं तरी तिने एक रिप्लाय आलेला आहे आणि त्याच्यात दिलेला आहे, पुरावे पोलिसांपर्यंत पोहोचू नये. असं जर का वाटत असेल तर सध्या 50 लाख रुपये तयार ठेवा, रात्री हे पैसे घ्यायला येतो. असं म्हटल्यावर ती रागिणी सांगते, अगं तो 50 लाख रुपये मागतोय, कोण आहे ही व्यक्ती, काहीच कळायला मार्ग नाहीये. आणि आता रागिणी पूर्णपणे गडबडलेली आहे. पौर्णिमा सांगायला लागते, आई आता हे 50 लाख देऊन तरी हा गप्प बसेल का. रागिणी सांगते, नाही त्याने काय लिहिलंय, सध्या 50 लाख रुपये द्या, आणि म्हणजे त्याची डिमांड जास्त आहे. यावरती ती म्हणते, हा कोण आहे माणूस हे पहिले आपल्याला शोधून काढलं पाहिजे आणि त्यानंतर मग आता बघूया काय करायचं ते. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता मात्र ती विचार करायला लागते की हा कोण असेल काय असेल, काहीच कळायला मार्ग नाहीये. पण ठीक आहे, जोपर्यंत आता इकडे त्याला आपल्याला बघता येत नाही किंवा जो कोण आहे ते आपल्याला कळत नाही तोपर्यंत मात्र आता गप्प बसायचं नाहीये. आणि त्या दोघी जणी त्या माणसाचा शोध घेण्याचं ठरवतात. बरं तोपर्यंत आकाश आला भूमी सांगायला लागते, आकाश हे बघ, रागिणी आणि पौर्णिमा या दोघीही जणी जर का इकडे नाही आहेत ना, तर आता एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे आता ताबडतोब आपण आपले पेपर आहेत ते पेपर ठेवायचे आहेत देवाच्या इथे आणि देवाचा आशीर्वाद घेऊन मग आता आपण ते पेपर म्हणजे रावराण्यांकडे देऊया. असं म्हटल्यावरती हे दोघं जण ते पेपर देवाच्या इथे ठेवण्यासाठी आलेले आहेत. आणि आता भूमी ते लपून छपून पेपर देवाच्या इथे ठेवण्याचा प्रयत्न करत असताना इकडे मनसी ते पेपर पाहते आणि हे कसले पेपर आहेत असं जोरात विचारते. आणि त्यावरती आकाश आता काय सांगावं असा विचार करत बसलेला आहे. आणि त्याच वेळेला मग आता आकाश इकडे सांगायला लागतोय, अगं काही नाही, आम्ही थोडीशी क्षितिजासाठी इन्व्हेस्टमेंट केली होती ना, त्या संदर्भातले हे पेपर आहेत असं तो म्हणायला लागतो. चक्क तो आता मानसीला खोटं सांगतो, जेणेकरून इकडे आता कोणत्याही प्रकारचा गहजब व्हायला नको किंवा आता कोणत्याही प्रकारे काही प्रॉब्लेम व्हायला नको. मग आता दोघं जण ते पेपर पालखीचे इथे ठेवतात आणि लवकरात लवकर सगळं काही चांगलं होऊ दे असं देवाकडे प्रार्थना करतात. ज्या वेळेला ते दोघं जण अशी प्रार्थना करत असतात आणि त्याच वेळेला मग मात्र इकडे खूपच मोठा गोंधळ होतो. आणि ते म्हणजे आता ते पेपर जिथे ठेवले तिथे सगळं कुंकू वगैरे लागतं आणि अचानकपणे पेपर खराब होतात. ज्या वेळेला पेपर खराब होतात आणि आकाश आणि भूमी ते पेपर पाहतात, सगळ्या कुंकूने पेपर खराब झाल्यावरती आकाश म्हणतो, भूमी हे काय झालं. भूमी म्हणते, खरंच काही कळायलाच मार्ग नाहीये मला, म्हणजे हे सगळं कसं काय झालेलं आहे. आणि यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतं भूमी की आकाश मला एक गोष्ट काय वाटते माहिती आहे का, हे सगळं देवाचा संकेत आहे. यावरती आकाश म्हणतो, कसला संकेत, काय बोलतेस तू, मला तर खरंच काही कळत नाहीये. यावरती ती म्हणते, नाही हे असं होण्यामागे खरंच काहीतरी संकेत आहे, मी तुला सांगते आणि हा संकेत आपण ओळखला पाहिजे. हा संकेत जर का आपण ओळखला तर आणि तरच या सगळ्यामध्ये काहीतरी होईल. असं म्हणत ती आता तो पेपर घेऊन जाते. इकडे तोपर्यंत रागिणी पैसे देण्यासाठी निघालेली आहे आणि शेवटी आता पूजेचा मान हा आकाशभूमी कडेच आलेला आहे. आणि त्याचमुळे मग आता म्हणजे ते दोघं जण पूजा करतायत, पण त्याच वेळेला
वेळेला भूमी विचार करते, पेपर तर जळालेले आहेत आणि आता रागिणी निघालेली आहे, ती म्हणजे इकडे पैसे द्यायला, आणि तिचा पाठलाग करत आता इकडे निघालेला आहे तो म्हणजे बलदेव. रागिणी सांगते तो कोणी माणूस असू दे, त्याला मी संपवणार म्हणजे संपवणार. हातात बंदूक घेऊन ते निघाले. लगेचच आता इकडे फोन करून बलदेव सांगतोय की रागिणी बंदूक घेऊन निघालेली आहे, मी तुला लोकेशन पाठवलं, त्या लोकेशनवरती पोहोच. मग आकाशभूमी त्या लोकेशनवरती पोहोचायला निघालेत. त्याच वेळेला इकडे आता रागिणी त्या माणसापर्यंत पोहोचलेली आहे. ज्या वेळेला रागिणी माणसापर्यंत पोहोचले आणि त्याच वेळेला त्याचा तो माणूस सांगतोय, काय आलात काय, ओळखलत काय? आता हा आवाज कोणाचा असू शकतो? एक तर यशपाल असू शकतो किंवा अजून कोण असू शकतो जो रागिणीच्या विरोधात आता मात्र इकडे जाण्यासाठी तिला ब्लॅकमेल करतोय. नक्की हा कोण आहे, काय आहे, पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.